आपण बाप्पासाठी मोदक बनवणार आहोत. तर त्यासाठी काय झालं, मी ही केक तर बेक व्हायला ठेवली, बट एकावर एक 2 अशी गंज मी बेक व्हायला ठेवली आणि ही छोट्या कटोरीमध्ये बेक करायचं होतं. तर ते तिथं ठेवल्यामुळे तो गंजाला लागला आणि तो तिथे चिपकून गेला आणि त्याच्यामुळे ते असं झालं. तर काही हरकत नाही, तरी त्यापासून आपण सुंदर असा बाप्पासाठी मोदक केक बनवणार, जेणे तुम्हाला वाटणारही नाही की आपल्या केकचे तुकडे झाले, तरी तो खूप सुंदर असा बाप्पासाठी मोदक हा तयार झालेला आहे. तर इथे काय झालं, सारखं तो घसरत होतं बोट, तर त्यामुळे मी ते टिश्यू पेपर घेतला आणि त्यावर तो बोट ठेवून दिलेला आहे. त्यानंतर इथे जे आपल्या लेयर्स आहेत, तर ही क्रीम जी होती, तर मला सेम डेला 2 ऑर्डर होते, तर मी काय केलं, एकाच वेळेस मी जास्त क्रीम बीट केली. तर त्यामधली जी काही क्रीम होती, तर ती मी इथे यूज केलेली आहे. कारण आपण ती वरच्या फिनिशिंगसाठी यूज करू नव्हतो शकत, म्हणून मी ती फक्त आतमध्ये स्प्रेड केलेली आहे. तर ती फक्त 2 लेअरला स्प्रेड केली आणि त्यानंतर पूर्ण कवर हा केक मी करून घेतले आहे. तर हा 4 ते 5 लेअरमध्ये हा केक आपण इथे कवर करून घेतलेला आहे. येलो कलरच्या क्रीमने इथे मी फायनल फिनिशिंग केलेली आहे. तर त्यासाठी एक ड्रॉप येलो कलर यूज केलं आणि त्याला सर्वात आधी पॅलेट नाईफच्या मदतीने इथे मी ते थोडं लावून घेत आहे हलकं. आणि त्यानंतर आपला जो पातळ स्क्रॅपर येते, तर माझ्याकडे तो स्क्रॅपर मिळत नाही, त्यासाठी मी काय केलं, एक मी घरगुती स्क्रॅपर तयार केलं. त्याला छान व्यवस्थित वॉश केलेलं आहे, सॅनिटाईज केलेलं आहे, पुन्हा वॉश केलेलं आहे आणि त्यानंतर मी जो हा स्क्रॅपर रेडी केलं, तो त्यानंतर मी तिथे यूज केलेला आहे. तर तो काय केलं मी इथे छान त्याने सर्वात आधी, जर आपल्याकडे हा स्क्रॅपर असला, एक खूप लवकर फिनिशिंग होते आपल्या या स्क्रॅपरने. तर इथे मी या स्क्रॅपरच्या मदतीने छान लवकर क्लीन केलेलं आहे. खूप फास्ट होते हे क्लीन, आपल्याला जास्त वेळ लागत नाही, त्यामुळे आपण हा स्क्रॅपर इथे यूज केलेला आहे. तर इथे मी छान मोदकाचा शेप दिल्यानंतर काय केलं, एक आपला तो स्क्रॅपर जो आहे त्याने क्लीन केल्यानंतर त्याचा जो एक टोकदार भाग आहे, तर त्या टोकदार भागाने जिथे मी ते इथे मोदकासाठी इथे लाईन्स ज्या आहेत त्या इथे ड्रॉ केलेल्या आहेत. तर इथे आपला जो बाप्पासाठी मोदक आहे तो इथे रेडी झालेला आहे. त्यानंतर त्यावर मी थोडे गोल्डन स्प्रे असते, तो गोल्डन स्प्रे केलेला आहे आणि त्यानंतर काही स्प्रिंकल जे आहेत, गोल्डन स्प्रिंकल, तर ते इथे मी ॲड केलं. तर इथे आपला केक हा रेडी झालेला आहे. तुम्हाला कसं वाटलं बाप्पासाठीचा हा केक? आवडल्यास नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहत राहा आणि कमेंटमध्ये सांगा की बाप्पासाठी मोदक कसं झालेला आहे. धन्यवाद.